श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे टेटससाठी बायकोला सोडलं. दारावरची बेल त्या सकाळी 2दा वाजली. मेघा स्वयंपाकघरात पीठ मळत होती. हात पुसत ती बाहेर आली. घरात शांतता होती. मोठं अलिशान संगमवरी फरशीचं ते घर, जिथे प्रत्येक कोपऱ्यात तिच्या त्यागाची सावली होती. दारात कुरिअरवाला उभा होता. मॅडम, सिग्नेचर. तिने साईन केलं. लिफाफ्यावर नजर गेली. ॲडव्होकेट शर्मा. हृदयात हलकी धडधड. ती हॉलमध्ये आली. लिफाफा उघडला. पहिल्या ओळीत शब्द जळत्या अक्षरासारखे दिसले. घटस्फोटाची नोटीस. क्षणभर तिचा श्वास अडकला. जिन्यावरून पावलांचा आवाज आला. राजीव खाली उतरला. महागडा सूट, आत्मविश्वासाने भरलेला चेहरा. मिळाली? तो शांतपणे विचारतो. मेघाने कागद खाली ठेवला. हो. राजीवने दीर्घ श्वास घेतला. मेघा, आता माझं सर्कल बदललं आहे. बिझनेस मोठा झालाय. मी मोठ्या लोकात वावरतो. तू माझ्या टेटसला शोभत नाहीस. शब्द कानावर आदळले. टेटस, ती हळूच म्हणाली. जेव्हा तुझ्याकडे ऑफिसचं भाडं द्यायलाही पैसे नव्हते, तेव्हा मी शोभत होते. तो चिडून म्हणाला. ते सगळं जुना विषय आहे. आता परिस्थिती वेगळी आहे. तेवढ्यात सासू बाहेर आल्या. बरोबरच करतोय आमचा मुलगा, त्या म्हणाल्या. आमच्या राजीवला तुझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटत आहे. मोठ्या घरची, इंग्लिश बोलणारी, त्याच्या लेवलची. मेघाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. मी तुमच्या घरासाठी काय केलं नाही आई? माझं शिक्षण अर्धवट सोडलं. नोकरी करून पैसे दिले. माझं सोनं विकलं. तुमच्या व्यवसायासाठी दिवसरात्र उभी राहिले. आणि आत्ता? राजीवने हात वर केला. इनफ. कोर्टात भेटू. फ्लॅशबॅक. अपूर्ण स्वप्न. 6 वर्षापूर्वी मेगा कॉलेजच्या लायब्ररीत बसली होती. पुस्तकांमध्ये हरवलेली. तिच्या डोळ्यात चमक होती. तिला वकील व्हायचं होतं. अन्यायाविरुद्ध उभं राहायचं होतं. त्याच काळात तिची राजीवशी ओळख झाली. त्याचा छोटा स्टार्टअप होता. स्वप्न मोठी. एक दिवस त्याने तिचा हात धरून विचारलं, तू माझ्यासोबत आयुष्य घालवशील? ती हसली. एक अट आहे. काय? माझं शिक्षण पूर्ण करू दे. तो म्हणाला. तुझं स्वप्न माझं स्वप्न आहे. दोघांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने आनंदात गेले. दोघे मिळून छोट्या ऑफिसमध्ये बसत. ती त्याला अकाउंटमध्ये मदत करायची. पण व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. बँकेचे लोन, कर्ज, नोटिसा. एक रात्री राजीव निराश होऊन म्हणाला, कदाचित मला सगळं बंद करावं लागेल. मेघा त्याच्या बाजूला बसली. मी आहे ना. तुझं शिक्षण? ती शांतपणे म्हणाली. मी नंतरही शिक्षण पूर्ण करू शकते. तिने लॉ कॉलेज सोडलं. नोकरी स्वीकारली. पगाराचा प्रत्येक रुपया व्यवसायात घातला. तिच्या आईने दिलेलं सोनं विकलं. सासू म्हणाल्या होत्या, खरी सून तीच जी घरासाठी त्याग करते. ती हसली होती. वर्तमान. आज तोच व्यवसाय उंच भरारी घेत होता. पण त्या भरारीत तिचं नाव नव्हतं. संघर्षाचा क्षण. तू मला घर सोडायला सांगतोयस? ती विचारते. राजीव शांत आवाजात म्हणतो, हो, उद्यापर्यंत. सासरे पेपर बाजूला ठेवतात. आमच्या मुलाला आता मोठ्या घरची मुलगी मिळाली आहे. मेघाच्या छातीत वेदना उसळतात. पण ती शांत राहते. मी कधी कमी पडले? ती विचारते. राजीव उत्तर देतो, तू साधी आहेस. माझ्या सर्कलमध्ये फिट बसत नाहीस. ती हलकसं हसते. जेव्हा तुझं सर्कल शून्य होतं, तेव्हा मी तुझ्यासोबत उभी होते. रात्रीचा दिवस. ती खोलीत बसून कपाट उघडते. सर्टिफिकेट बाहेर काढते. LLB सेकंड इयर, डिस्टिंक्शन.
तिच्या बोटांनी त्या कागदावरून हात फिरवला. मी स्वतःला हरवून बसले आहे, ती मनात म्हणाली. राजीवचे शब्द पुन्हा घुमले. टेटस. ती उठली. आरशात स्वतःकडे पाहिलं. मी कमी नाही. दुसऱ्या दिवशी सुटकेस हातात सासू म्हणाल्या, माहेरी जा आणि तिथेच राहा. ती दाराशी थांबली. राजीवकडे पाहून म्हणाली, मी तुझ्यासाठी माझं स्वप्न सोडलं होतं. आज तू मला सोडतोयस. पण लक्षात ठेव, मी परत माझं स्वप्न उचलणार आहे. तो काही बोलला नाही. दार बंद झालं. माहेर. आईने तिला मिठी मारली. परत आलीस? शेजाऱ्यांची कुजबूज. ती शांतपणे म्हणाली, हो, पण यावेळी हरून नाही, शिकून. रात्री ती छताकडे पाहत पडली होती. मी पुन्हा लॉक करू शकेल का? मनात शंका, पण लगेच उत्तर आलं, हो. निर्णायक क्षण. दुसऱ्या दिवशी ती लॉ कॉलेजच्या वेबसाईटवर ॲडमिशन फॉर्म भरत होती. आईने विचारलं, खरंच करणार आहेस? ती हसली. मी अर्धवट सोडलं होतं, आता पूर्ण करेन. आईच्या डोळ्यात अभिमान. कॉलेजच्या गेटसमोर उभी असलेली मेघा. हातात ॲडमिशनची पावती. डोळ्यात निर्धार. राजीव. ती मनात म्हणाली, तू मला टेटसने मोजलंस. आता मी स्वतःची किंमत सिद्ध करेन. कॅमेरा तिच्या चेहऱ्यावर झूम होतो. ती रडत नाही. ती उभी राहते. कॉलेजच्या पहिल्या दिवशी मेघा गेट बाहेर काही क्षण उभी राहिली. हातात फाईल, मनात वादळ. परत सुरुवात. ती स्वतःशीच म्हणाली. गेटमधून आत जाताना तिला तिचा भूतकाळ आठवत होता. अर्धवट सोडलेलं स्वप्न, लग्न, त्याग, अपमान. पण आज तिच्या पावलात भीतीपेक्षा निर्धार जास्त होता. वर्गात बसल्यावर तिच्या लक्षात आलं, बहुतेक विद्यार्थी तिच्यापेक्षा लहान होते. कुजबूज सुरू झाली. ही लेट ॲडमिशन आहे का? लग्न झालेली वाटते. ती शांतपणे वही उघडून बसली. प्रोफेसरांनी पहिला प्रश्न विचारला, लॉ का निवडलत? काही जणांनी करिअर, पगार, प्रतिष्ठा याबद्दल उत्तरं दिली. मेघाने हात वर केला. कारण मला अन्याय सहन करणाऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे. वर्ग शांत झाला. कॉलेज. सकाळी. दुपारी ती एका लॉ फॉर्ममध्ये इंटर्नशिप करू लागली. फायली उचलणं, नोट्स तयार करणं, केस स्टडी वाचणं. रात्री घरी अभ्यास. आई अनेकदा म्हणायची, थकतेस का? ती हसून म्हणायची, थकायला वेळ नाही. बाबा म्हणायचे, काही गरज असेल तर सांग, आम्ही तुला कशाची कमी पडू देणार नाही. पण रात्री एकटी असताना तिला राजीवची आठवण यायची. त्याचे शब्द, तू माझ्या टेटसला शोभत नाहीस, तिला टोचायचे. ती पुस्तक उघडायची. कायद्याच्या प्रत्येक कलमात तिला स्वतःसाठी एक शस्त्र सापडत होतं. नातेवाईकांच्या भेटी सुरूच होत्या. परत जाऊन समेट कर. स्त्रीने घर टिकवावं लागतं. इतकं शिक्षण करून काय होणार? ती शांतपणे ऐकायची. एकदा एका काकूंनी थेट विचारलं, तुझा नवरा इतका मोठा उद्योगपती आहे, तू त्याचा सामना कसा करणार? तू कोर्टात जाऊन काय करशील? ती हसली. न्याय मोठा असतो, व्यक्ती नाही. पहिली कोर्ट एंट्री. तिला पहिल्यांदा कोर्टात जाण्याची संधी मिळाली. तिचे सिनियर ॲडव्होकेट पाटील सर म्हणाले, इथे भावना दाखवायच्या नसतात, इथे फक्त तथ्य बोलतात. तिने मान हलवली. कोर्टात उभी राहिल्यावर तिला पहिल्यांदा भीती वाटली. न्यायाधीश, वकील, लोकांची गर्दी. पण एक केसमध्ये तिने पाहिलं, एक स्त्री आपल्या पतीच्या अत्याचाराविरुद्ध उभी होती. ती स्त्री रडत म्हणाली, मी सगळं सहन केलं, पण आता नाही. मेघाच्या मनात ठिणगी पेटली. मी इथे योग्य जागी आहे, तिने मनाशी ठरवलं. अभ्यास आणि संघर्ष. तिसऱ्या वर्षी अभ्यास कठीण झाला. कॉर्पोरेट लॉ, सिव्हिल प्रोसिजर,
पुरावे कायदा. ती रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करायची. कधी कधी निराश व्हायची. मी उशीर केला का? मी हे करू शकेन का? पण मग तिला आठवायचं घर सोडताना घेतलेला निर्णय. मी परत मागे जाणार नाही. दरम्यान राजीवचा व्यवसाय शिखरावर होता. मीडिया इंटरव्ह्यू, अवॉर्ड, मोठ्या पार्टीज. एका मुलाखतीत त्याला विचारलं, तुमच्या यशाचं रहस्य? तो हसून म्हणाला, स्मार्ट डिसिजन आणि योग्य लोक. त्याने मेघाचं नाव घेतलं नाही. पण एका रात्री मोठ्या पार्टीतून परतताना त्याला घरात शांतता जाणवली. मोठं घर पण रिकामं. त्याने एक फोटो हातात घेतला, त्यांच्या लग्नाचा. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटला. पण तो लगेच स्वतःला सावरतो. कॉलेजमध्ये ती टॉपर ठरली. प्रोफेसरांनी तिला रिसर्च प्रोजेक्टसाठी निवडलं. एक दिवस पाटील सरांनी तिला छोटा युक्तिवाद करण्याची संधी दिली. तू बोलशील? त्यांनी विचारलं. ती थोडी घाबरली. हो. कोर्टात उभी राहून तिने पहिल्यांदा स्वतःचा युक्तिवाद मांडला. आवाज सुरुवातीला हलका होता, पण हळूहळू ठाम झाला. न्यायाधीशांनी लक्षपूर्वक ऐकलं. केस जिंकली. कोर्टाच्या पायऱ्यांवर उभं राहून तिने आकाशाकडे पाहिलं. डोळ्यात पाणी होतं. यावेळी अपमानाचं नाही, अभिमानाचं. ती LLBमध्ये डिस्टिंक्शनने उत्तीर्ण झाली. आईने मिठी मारली. तू जिंकलीस, मेघा शांतपणे म्हणाली. अजून सुरुवात आहे. वकील म्हणून पहिला दिवस. तिच्या चेंबरबाहेर छोटा बोर्ड लावला गेला, ॲडव्होकेट मेघा देशमुख. त्या नावाकडे पाहताना तिच्या डोळ्यात चमक होती. आज माझी ओळख माझ्या नावाने, ती मनात म्हणाली. एका संध्याकाळी तिच्या टेबलावर मोठी फाईल आली. कॉर्पोरेट फ्रॉड केस. तिने पहिलं पान उघडलं. आरके ग्लोबल व्हेंचर्स. तिचा श्वास अडला. राजीवची कंपनी. तिच्या हातातली फाईल जड झाली. तिला आठवलं त्याच्या ऑफिसमध्ये बसून केलेले कागद तपासणे, अकाउंट, गुंतवणूक. ती पानं उलटू लागली. ईमेल, व्यवहार, आर्थिक विसंगती आणि एक ओळ, गरज पडल्यास मेघाची परवानगी वापरा. ती थिजली. माझं नाव. तिच्या नकळत तिच्या नावाचा वापर करण्यात आला होता. हा फक्त आर्थिक गुन्हा नव्हता, तर तिच्या विश्वासाचा भंग होता. फोन वाजला. मॅडम, तुम्ही ही केस स्वीकाराल का? ती काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात 2 आवाज. एक म्हणत होता, ही वैयक्तिक आहे. दुसरा म्हणत होता, न्याय वैयक्तिक नसतो. तिने डोळे मिटले. मी केस स्टडी करून उत्तर देते. फोन ठेवून ती खिडकीत उभी राहिली. आकाशात ढग जमा होत होते. कदाचित वेळ आली आहे, ती मनात म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, फक्त निर्धार. मेघाच्या टेबलावर फाईल उघडी होती. आरके ग्लोबल व्हेंचर्स विरुद्ध आर्थिक गैरव्यवहार. त्या नावाकडे ती काही क्षण स्थिर नजरेने पाहत राहिली. हा योगायोग आहे की नियती? ती स्वतःशीच पुटपुटली. तिने पुन्हा कागद चाळायला सुरुवात केली. व्यवहारांची यादी, शेल कंपन्यांची नावं, ट्रान्स्फर केलेले कोटी रुपये आणि मग एक ईमेल प्रिंट आऊट. गरज पडल्यास मेघाची जुनी परवानगी वापरा. ती काही विचारणा करणार नाही. तिचा श्वास जड झाला. माझं नाव वापरलं, माझ्या नकळत. तो फक्त नवरा नव्हता ज्याने तिला सोडलं होतं. तो असा माणूस ठरला होता ज्याने तिच्या विश्वासालाही विकलं होतं. ती खुर्चीतून उठली. खिडकीतून बाहेर पाहिलं. शहराच्या इमारती, गाड्यांची धावपळ, सगळं तसंच होतं. बदलली होती ती. फोन उचलून तिने क्लायंटला उत्तर दिलं. मी केस स्वीकारते. कोर्टाचा पहिला दिवस. कोर्टाबाहेर पत्रकारांची गर्दी. राजीव खन्ना यांच्यावर मोठा आर्थिक घोटाळा. गुंतवणूकदारांचे कोट्यावधी अडकले. राजीव काळ्या गाडीमधून उतरला. चेहऱ्यावर
अजूनही आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न, पण डोळ्यात ताण. तो कोर्टात शिरला आणि समोर त्याची नजर थबकली. काळ्या कोटमध्ये व्यवस्थित बांधलेले केस, डोळ्यात स्थिर आत्मविश्वास. ॲडव्होकेट मेघा देशमुख. त्याच्या ओठातून शब्द फुटले. तू? ती हलकसं मान झुकवते. हो, आता मी इथे उभी आहे. ही वैयक्तिक गोष्ट आहे, तो दात ओठ खात म्हणाला. ती शांतपणे उत्तरली. न्यायालयात सगळं वैयक्तिक संपतं राजीव. सुनावणी सुरू. सरकारी बाजूने आरोप मांडले गेले. फंड डायव्हर्जन, खोटे कागद, बोगस करार. मेघा उभी राहिली. माननीय न्यायालय, आम्ही सादर करीत आहोत की कंपनीच्या आर्थिक नोंदींमध्ये गंभीर विसंगती आहे. निधी थेट वैयक्तिक खात्यांमध्ये वळवले गेले. राजीवचा वकील उठला. हे सर्व अंदाज आहेत. आमच्या क्लायंटवर खोटे आरोप केले जात आहेत. मेघाने दुसरी फाईल उघडली. ही बँक स्टेटमेंट आहेत आणि हा ईमेल संवाद प्रतिवादीच्या अधिकृत ID वरून पाठवलेला. कोर्टात कुजबूज. राजीवच्या कपाळावर घामाचे थेंब. सासरे साक्षी पेटीत उभे राहिले. आम्हाला काही माहिती नव्हती, ते म्हणाले. मेघाने शांत आवाजात विचारलं, बोर्ड मीटिंगमध्ये तुम्ही उपस्थित होता का? हो. तर या मिनिट्सवर तुमची स्वाक्षरी आहे का? ती कागद पुढे धरते. त्यांनी मान हलवली. हो. म्हणजे व्यवहाराबद्दल माहिती नसल्याचं विधान चुकीचं आहे. कोर्टात शांतता. सासू कोर्टात उभी राहून म्हणाली, ही आमच्यावर सूड घेत आहे. त्यांनी आरोप केला. मेघा सरळ उभी राहिली. माननीय न्यायालय, वैयक्तिक भावना इथे महत्त्वाच्या नाहीत, फक्त पुरावे. तिच्या आवाजात स्थिरता होती. राजीव साक्षी पेटीत उभा राहिला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात अहंकाराऐवजी अस्वस्थता होती. मेघाने पहिला प्रश्न विचारला, कंपनीच्या आर्थिक व्यवहारावर अंतिम अधिकार कोणाचा होता? माझा. या फाईल्सवर तुमची सही आहे का? हो. तुम्ही मेघाची अधिकृत परवानगी वापरण्याचा आदेश दिला का? तो थांबला. कोर्टात सन्नाटा. न्यायाधीशांचा आवाज, उत्तर द्या. राजीवचा आवाज मंद झाला. हो. मेघाच्या डोळ्यात एक क्षण वेदना चमकली, पण लगेच स्थिर झाली. म्हणजे तुम्ही माझ्या नावाचा वापर माझ्या परवानगीशिवाय केला? तो निशब्द. कोर्टात विश्रांती जाहीर झाली. राजीव तिच्याकडे आला. तू मला संपवतेस? तो हळू आवाजात म्हणाला. मी नाही. ती शांतपणे म्हणाली. तुझ्या निर्णयांनी तुला इथे आणलं. मी चुकलो, पण तू इतकी कठोर होशील असं वाटलं नव्हतं. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, त्या दिवशी तू मला घराबाहेर काढलं होतंस. मी रडले नाही. आज मी फक्त न्यायालयात उभी आहे. अंतिम युक्तिवाद. कोर्ट खचाखच भरलेलं. मेघा उभी राहिली. माननीय न्यायालय, ती म्हणाली, ही केस फक्त आर्थिक गैरव्यवहाराची नाही, ही विश्वासघाताची आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास, कर्मचाऱ्यांचा विश्वास आणि कायद्याचा आदर. ती पुढे म्हणाली, प्रतिवादी कितीही मोठे उद्योगपती असले तरी कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. तिच्या आवाजात सामर्थ्य होतं. राजीव तिच्याकडे पाहत होता, पहिल्यांदाच तिला पूर्ण ओळखत. न्यायाधीशांनी निकाल वाचायला सुरुवात केली. पुरावे, ईमेल, साक्ष. प्रतिवादी दोषी आढळतात. कोर्टात हलचल. दंड, व्यावसायिक निर्बंध. राजीवचं टेटस एका क्षणात कोसळला. कोर्टाबाहेर पत्रकारांनी मेघाला वेढलं. ही सुडाची केस होती का? ती शांतपणे म्हणाली, हा बदला नाही, हा न्याय आहे. राजीव तिच्यासमोर उभा राहिला. त्याचा आवाज थरथरत होता. मला एक संधी दे, ती स्थिर नजरेने म्हणाली. त्या दिवशी तू मला घराबाहेर काढलं. आज मी तुला कायद्याने खाली आणलं. मी तुला सोडलं नाही, पण स्वतःला सापडलं. आणि आता माझं आयुष्य माझ्या अटीवर आहे.
त्याच्या डोळ्यात पश्चाताप, पण तिच्या चेहऱ्यावर शांतता. काही महिन्यानंतर मोठा बोर्ड, देशमुख अँड असोसिएशन, ॲडव्होकेट मेघा देशमुख, उद्घाटन समारंभ. आई बाबा तिच्या शेजारी. आज तू खरंच जिंकलीस, आई म्हणाली. मेघा हसली. मी हरलीच नव्हते. कॅमेरा तिच्या चेहऱ्यावर झूम होतो. ती आता कोणाची सावली नाही, ती स्वतःचं साम्राज्य आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.